मित्रांनो, हा एक आहे ना वादग्रस्त विषय आपण असं म्हणू शकतो की कोकणामध्ये पण वाघ आहेत. वाघ म्हणजे पट्टेरी वाघ, ढाणे वाघ, टायगर. मी आहे ना हल्लीच्या काही दिवसांमध्ये ना असं सुद्धा ऐकून आहे की लोक 7-8 वाजले की अक्षरशः दारांना कड्या लावून झोपतात. म्हणजे जी घरं जी उघडी असायची, म्हणजे घराचे दरवाजे जे रात्री 9:30-10 वाजेपर्यंत उघडे असायचे, ते आज 7 किंवा 8 वाजता सुद्धा बंद होत आहेत. म्हणजे काही एक ठिकाणी आहेत ना लोकांच्या म्हणजे गावकऱ्यांच्या मनामध्ये ना असं भीतीचं वातावरण निर्माण झालंय की इथे या वेळेला एक वाघ फिरतो. वाघाचं सायटिंग सहसा होत नाही, इझिली होत नाही. मग ठीक आहे, चला सायटिंग नाही झालं तर त्याचे पगमार्क्स का नाही दिसत आहेत आपल्याला? आपण जेव्हा टायगर सफारीला जातो त्यावेळेला आपल्याला टायगरचे पगमार्क्स, पाऊल खुणा त्या जिप्सीच्या टायर रूटवरतीच आपल्याला दिसतात. म्हणजे जिप्सी जेव्हा कच्च्या रस्त्यावर जाते तर जिकडे टायर मार्क्स असतात ज्या कच्च्या रस्त्यावरती जिप्सीचे, त्याच टायर मार्क्सवरती वाघाचे ठसे सुद्धा दिसतात आपल्याला. म्हणजे आपण एक अंदाज लावू शकतो की ह्या ठिकाणावरून वाघ गेला आहे. मग हे आपल्याला कोकणात का नाही दिसत आहे? तर सध्या मी आता कोकणातच आहे आणि ते पण मी देवगडला आहे. आणि इथे ढाणे वाघ नाही आहेत, म्हणजे आपले पट्टेरी वाघ नाही आहेत, पण इथे बिबटे आहेत, बिबटे वाघ आहेत इथे. आणि इथे लोकांना सायटिंग त्याची झालेली आहे. म्हणजे अगदी रात्रीच्या वेळेला सूर्य मावळला की लोक कामावरनं घरी येत असताना त्यांना वाटेत ते दिसलेले आहेत, असं बऱ्याच लोकांनी मला सांगितलं इथे. तर आज आता सूर्यसुद्धा मावळला आहे, संध्याकाळ झाली आहे, काळोखसुद्धा झालेला आहे. आणि आत्ता आम्ही एक नाईट सफारीचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी बाहेर पडणार आहोत. तर भरपूर ठिकाणी आम्ही फिरणार आहोत. एक पाहणार आहोत की आपल्याला लेपर्डची सायटिंग होते की नाही. आपल्याबरोबर आहेत दिनेश. दिनेश म्हणजे या गावातच लहानाचा मोठा झालेला आहे, त्याला या गावाचा खूप अनुभव आहे, तो आपल्याला फिरवणार आहे. बघूया आपल्याला लेपर्डची सायटिंग होते की नाही. तर मित्रांनो, त्यासाठी आहे ना तुम्ही या व्हिडिओवरती अगदी शेवटपर्यंत राहा. आता आपल्याबरोबर आहे दिनेश. तर दिनेश, आज आम्हाला एक छोटीशी अशी तू नाईट सफारी घडवून आणणार आहेस. म्हणजे नाईट सफारीचा माझा तरी पहिलाच एक्सपिरियन्स असणार आहे. आपण बिबटे वाघाच्या शोधात जाणार आहोत. तर म्हणजे काय सांगशील, म्हणजे काय सायटिंग वगैरे कशी येते बिबटे वाघाबद्दल? सांगाक झाला तर आमच्या गावाकडे या सायटीकडे भरपूर बिबटे वाघ आहेत. आणि काय वेळेक आमका ते रोज आढळतात. आम्ही लाकडा तोडूक जातो, खायच्या कामानिमित्त जातो, तेव्हा आढळतात. आणि तुम्ही आता इलास मुंबईवरून चाकरमानी, तर चाकरमान्यांक आज आम्ही पण ठरवलं गावात इल्याबरोबर. संदीप नाटेकर माझा मित्र असा, त्यांनी म्हाका सांगितल्यान की माझ्या भावजींका सफारी करूची लय सवय आणि म्हाका त्यांना फिराक आवडता, त्यामुळे म्हणता आज फिरायचा. म्हणून मी पण सांगितलं आज आपण जंगलासून फिराय रात्रीचे. आणि आमच्या गावात आता गुरा मारण्याचा आणि याचा कार्यक्रम होतात त्या बिबट्यामुळे. तर आता शेवटी आपल्या जीवनासाठी ते काही ना काय करतात, खातात बितात. तर मी काय म्हणतो, मी तू असं आहे ना, असा वाघ असं कधी असं बघितलंस? म्हणजे किती वेळा म्हणजे असं बघितलं? तू बघितलं तर आहेच, तू आम्हाला सांगतोस. म्हणजे मित्रांनो सांगतो तुम्हाला, ह्यानी जितक्यांदा वाघ बघितलं आहे ना त्या वेळेला आहे ना ह्यानी ना मला फोन करून सांगितलं की अजय आज वाघ बघितले. थरारक अनुभव असा काय आहे तुझा? वाघ मी तुमका सांगतो लय वेळा बघितलं. त्याच्यात सांगायचं म्हणजे मी एकदा आमचं वाडगाव बाजूकच, त्या वाडगावात एका विहिरीत बिबट्याचा पॉर पडला होता आणि मी स्वतः त्या विहिरीत उतरून त्या पॉर काढलं आणि वन अधिकारी त्यांच्या ताब्यात दिले. केवढं लहान होतं ते? तरी तर म्हटलं तरी महिन्या 15-20 दिवसाचा होता. अच्छा, एवढं लहान होतं ते? हां, एवढंसं होतं. मी फोटो पण माझ्याकडे, पेपरमध्ये बातमी होती. त्याच्याप्रमाणे मी पण आता स्वतः जीवनरक्षक त्यांच्या प्राण्यांचं संवर्धन करते. असे काय आमच्याकडे असे वाघ जरी दिसले म्हणून कोण मारीत नाही, पण दिसतात. आणि वाघ काय असले तरी अजूनपर्यंत आमच्याकडे अशी कोकणात म्हणजे गावाकडे अशी काही घटना नाही की वाघानं आमका पकडलं आणि काय केलं. गावची माणसं धीरीच असतात, त्यामुळे काय टेन्शन म्हणजे काय टेन्शन नसतं त्यांच्या मनात, ते मोकळ्या मनानं फिरत असतात. पण कधी असं झालं की तू चालत आहेस, चालताना वगैरे तुझ्या समोर असा वाघ आलाय वगैरे? रात्रीची कधी ना कधी अशी फेरी मारू घेतो जंगलात. आंब्याच्या टायमिंग का आंब्याच्यात आमचं आंब्याची फळ धरणं झाली ना की आम्ही बागेतल्यानं रात्रीची येतो. कधीतरी चोरी होता, लोक बाहेरची येली ना की काहीतरी आंबे चोरतात. त्यामुळे चोरी की असे येतात ना, त्या कधीतरी असे रस्त्या घेताना समोर दिसतात, कुत्र्यांका धरू घेताना दिसता, कधीतरी वाघ दिसतात. आता माझ्या घराकडचे पण 2 कुत्रे नेले वाघानं उचलून. अच्छा, घरापर्यंत येतो वाघ? हां, कधी पण. माणसाला इजा केली नाही अजूनपर्यंत आमच्या ह्या कोकण पट्ट्यात तर इजा नाही केल्या ना वाघानं.
मग आता काय करूया आपण, पुरेपूर प्रयत्न करूया का वाघ हा, बघण्याचा? वाघ म्हणजे दिसणारच, वाघ ज्या ज्या रस्त्याने तुला वाघ दिसले त्या त्या हा. रस्त्याने आपण नाही, वाघ फिरूया आपण. दिसणारच. अच्छा, म्हणजे बिबटे वाघच आहे अजून, ढाणे वाघ आपल्याला दिसला नाहीये, पट्टेरी वाघ वगैरे? तसलो अजून वाघ दिसलो नाही. तसलो दिसलो तर आमचा मग नशीबच समजा होया, पण त्या अजून तसलो वाघ दिसलो आम्ही ते फक्त पुस्तकातच बघलो वाघ. नाही, मग गावाकडच्या लोकांचं म्हणजे काय, म्हणजे त्यावेळेला रिॲक्शन? समजा एखादा खरोखरचा आपल्याला पट्टेरी वाघ आला गावामध्ये, तर तुम्ही काय कराल म्हणजे त्याचं? नाही, आम्ही इलो तर काय संवर्धन करू का? शेवटी महाराष्ट्राचं तो मोठं वाघाचं नाव म्हटल्यानंतर शेवटी आपला भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे तो. प्राणी आहे तो ना, त्याच्यामध्ये त्याचं संवर्धन करू का जाय. आणि ती दुर्मिळ आता दिसाक लागलेत आमका, काही दिसत नाही. आता आम्ही मुंबई गेलो, नॅशनल पार्क म्हणा नाही तर राणीची बाग, थंय पण दिसत नाहीत. त्यामुळे आम्ही त्यावेळेला पण झोपलेले असतात हा, ते, ते असं मुवमेंट विषय- ऍक्टिव्हिटी करताना आपल्याला दिसत नाहीत ते. त्यामुळे ते आमच्या मुलांका पण आम्ही दाखवू शकत नाही ते वाघ, असं झालेलं आता. पण तो काहीतरी असलो दिसलो तर नक्कीच तुमका आम्ही कळू, कारण की आम्ही काय शेतात फिरत असतो, रोजची लाकड तोडी असतात जंगलात, काही ना काही काम करतो. त्यामुळे आमका तो काहीतरी आढळतो असलो आमच्या कोकणात, पण आमच्या कोकणात तर तसलो वाघ नाही. तर मित्रांनो, हा होता दिनेशचा अनुभव. म्हणजे त्यांनी आहे ना जवळजवळ ना भरपूर वेळा बिबटे वाघ बघितलेत, पण त्यांनी ढाणे वाघ अजूनपर्यंत नाही बघितले. तो लहानाचा मोठा इथे जंगलामध्ये गावामध्ये झाला, आणि आता सुद्धा आपण जंगल सफारीला चाललेलो आहोत. त्याचं सुद्धा असं म्हणणं आहे की अजूनपर्यंत त्यांनी ढाणे वाघ बघितलेला नाहीये. पण एक आनंदाची गोष्ट मी अशी सांगू शकतो की मी आता वर्तमानपत्रामध्ये सुद्धा वाचलेलं की कुंभार्ली घाट, फोंडा घाट इथे वाघाच्या पाऊल खुणा म्हणजेच पगबार्स आढळलेले आहेत. वाघाचं ॲक्च्युअल सायटिंग ज्यांना झालं असेल गावकऱ्यांना, ठीक आहे, वेल अँड गुड. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा की तुमचे अनुभव काय होते ते. पण ही खूप आनंदाची बाब असेल की कोकणामध्ये जर काय वाघ पुन्हा एकदा दिसू लागले तर चला मित्रांनो माझ्याबरोबर नाईट सफारीसाठी. इथे लोकवस्ती पण नाही ना बाजूला, कुठे आजूबाजूला? अजिबात काय घरातला सांगून म्हणतात असा अजिबात काय आहे कायच नाही बाजूला. जरी माणूस अडकलो रातभर होत राहिलो, गाडी जरी काय झाली काय आजूबाजू पैसे पंक्चर करणार नाही, डिझेल भरणार, पाणी पण नीट पण नाही. हो, तेच म्हणतो. जंगलात असं ना, जंगल पूर्ण सफारी, आजूबाजूला गाडी पण उंची नाही. पण चांगलं आहे की हा रस्ता झाला ना, ऍटलिस्ट गाडी जाऊ शकते. आधी हा रस्ता पण नव्हता ना असा. रस्ते कापापासून रस्ते नव्हतो, पण आता हा कसा पर्यटनाच्या हिशोबाने रस्ते केले नाही, जंगलातून प्राणी दिसण्यासाठी असं रस्ते केलेलं आहे. गाडी जाऊ शकते फक्त. गाडी जात असून आणि जाताना प्रत्येक रस्त्यात दिसणारे प्राणी, आणि त्याच्यामुळे जो शहरी माणूस येताना त्याचा आनंद प्राणी बघितलं तो याच्यात, त्याच्यामुळे आमचा पण उदाहरण होतात, थोडेफार आमच्या गाड्याचे पैसे मिळते असा विषय आहे. तुमका पण आम्ही माणसांचा कोकणी माणसा जरी आम्ही फिरवतो तर आमचा काहीतरी फायदा देतो. पर्यटनाशिवाय आपण आमची गाडी काय थोडं रोजगार मिळतं याच्यामध्ये. मी तरी असं म्हणतो ना की नाईट सफारी हा सुद्धा एक पर्यटनाचा एक भाग असू शकतो. हा, कारण की तुमका सांगायचं नाईट जो रात्रीचा खेळ चालला होता प्रवासाचा, त्यात काय भरपूर काय प्राणी मिळून मिळतात आणि वेगवेगळे साळींदर पण दिसतात. तुम्ही साळींदर तुमचा माहिती असतात, शाळा असतात असं ते साळींदर म्हणा, फुले म्हणा, वाघ म्हणा, वाघ आणि बिबटेच डुकर म्हणा, भेकरे म्हणा, काय ना काय दिसत असेल ते मला. नाही, पण असं पण बघा कसं आहे की समोर आल्यावरती समोरचं काहीतरी दिसेल ते दिसेल. असं पण नाही की लांबपर्यंत आपल्याला रस्ता दिसतोय आणि आपल्याला कळेल की ते समोर प्राणी आहे वगैरे. हे काय डायरेक्ट आता बघा, हा जो टर्न मारल्यानंतर आपल्याला जे समोर दिसेल ते दिसेल असं आहे. मला काय म्हणायचंय म्हणजे समोर आल्यावरती दिसणार ना आपल्याला, कारण का आपल्याकडे सर्च लाईट नाही ना आजूबाजूला बघायला. रस्त्यात पण कधी कधी लागतात म्हणजे म्हणतात ना, एका मांजर म्हणून असतात, त्यांना पकडून ते बिबटे रस्त्यावर बसलेले असतात. अच्छा, म्हणजे अशा
रस्त्यावरती बसलेले असतात का इथे? बसलेले असतात ते उंदरांका मांजरांका पकडून. मांजर म्हणजे त्याला जवाजा म्हणतो आम्ही, जवाजा. जवाजासारखं प्राणी असतं मांजरासारखं, त्याला कोल्हे मांजर आम्ही म्हणतो. आणि कांद्याचे असे प्राणी तिथं पकडून असे रस्त्यात लावून बसतात ह्याच्यावर. कारण वाहतूक रस्ते ना जंगली रस्ते जंगलीसाठी आमच्या जंगल आहे. आणि इकडे पूर्ण बिबट्यांची समाज आहे. बिबटे म्हणा, कोल्हे म्हणा, इतर म्हणा, काही ना काही असतं. आणि आजूबाजू कायच नाही, लाईट पण नाही. जंगली रस्ता, पूर्ण जंगलातून रस्ता आहे. फक्त प्राणी दिसते आधीमध्ये वगैरे, कोल्हे म्हणा, ससे म्हणा, काय असतात. फक्त ही प्राणी दिसतात म्हणून आम्ही आपण फिरतो लोकांना दाखवतो. आम्ही भरपूर फिरलो आता इथे. म्हणजे दिनेशनी सगळ्या त्या जागांवरती आम्हाला फिरवलं की जिकडे शक्यता खूप असतील वाघ दिसण्याच्या, पण अजूनपर्यंत सायटिंग काय झालेलं नाही. वाघ म्हणजे बिबटे वाघ. तर बिबटे वाघ पण असा प्राणी आहे की तो खूप शाय ॲनिमल, आणि टायगर किंवा लेपर्डची सायटिंग होणं आहे ना, हे आपला नशिबाचा भाग असतो. कारण का ते सगळं आपल्या नशिबावरती असतं. आणि तो टायमिंग जो असतो, म्हणजे त्या प्राण्याचा रस्ता क्रॉस करण्याची वेळ आणि आपली येण्याची वेळ, या दोन्ही गोष्टी मॅच होणं म्हणजे एकदम दुर्मिळच आहे. आणि सध्याच्या दिवसांमध्ये इथे कुठे काही शिकार पण नाही केली आहे की एखादं किल जर काय करतो टायगर किंवा लेपर्ड, त्यावेळेला आपल्याला गॅरंटी असते की ह्या किलच्या आजूबाजूलाच असणार आहे. पण तसं पण काही केलेलं नाही आहे. पण आम्ही बऱ्यापैकी फिरलो आणि खूप प्रयत्न केले आम्ही लेपर्ड बघण्याचे, पण काही दिसला नाही आहे. पण एवढी चांगली गोष्ट आहे की इथे गावकऱ्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलेलं की इथे मुक्त संचार आहे इथे बिबटे वाघांचा, आणि ते बऱ्यापैकी अधूनमधून दिसतातच लोकांना. रत्नागिरीमध्ये अगदी रेल्वे स्टेशनच्या बाहेरपर्यंत गवेरेडे आलेत की आज गवेरेडे रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या जवळपर्यंत येत आहेत. हे चांगलं आहे की वाईट आहे आता तुम्हीच मला कमेंटद्वारे सांगा तुम्ही. पण सध्या तरी आता अशी वेळ आली आहे की आत्ता आम्हाला भूक लागली आहे आणि आम्ही इथे ना समुद्राच्या थोडं जवळच आहोत. आम्ही इथे लाटांची गाजसुद्धा मला ऐकायला येते. आणि आता अशा ठिकाणी आम्ही आमचं स्वतःचं वन्य भोजन करणार आहोत. म्हणजे जसं की मी तुम्हाला ह्या व्लॉगचं थंबनेलवरती मी लिहिलं आहे की नाईट सफारी इन कोकण अँड मोर. अँड मोर म्हणजे हे एक ॲडव्हेंचरच आहे की वन्यभोजनाचा आम्हाला हा अनुभव घ्यायचाच होता, आणि तो सुद्धा रात्री, आणि तो सुद्धा अगदी निर्जन ठिकाणी कोकणामध्ये. तर या चला मित्रांनो, आमच्या अनुभवाबरोबर आमच्या अनुभवाचे तुम्ही सुद्धा साक्षीदार व्हा. बघा मित्रांनो, आम्ही चुलीची तयारी केलेली आहे आणि आम्ही स्वतः सुद्धा तयारीमध्ये आलेलो आहोत. आम्ही चिकन आणले आणि प्रॉन्स आणले. तर आता इथे आम्ही रात्रीचे चिकन आणि प्रॉन्स खाणार आहोत. आणि मेन गोष्ट म्हणजे काय माहिती आहे काय, ते स्वतः आम्ही बनवणार आहोत इथे.